प्रियाला प्रीत कळेना. मग कसा गेला आजचा दिवस? दिवस ठीक गेला, पण काय झालं माधुरी? नाही, मी आल्यापासून पाहते तुला. काही टेन्शन्स आहेत का? शमिका, मला तुझ्याशी बोलायचंय. मला तुझा सल्ला हवाय ग. आज माझ्या बॉसने मला सांगितलं की उद्या आपल्याला दिल्लीला एकत्र जायचंय मीटिंगसाठी. शमिका, मला फार ऑड वाटतंय ग. म्हणजे घरच्यांना चालेल का? आई, आजी, बाबा यांना सगळ्यांना चालेल का मी अशी गेले तर? हे बघ, अशा परिस्थितीत तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. तुझी इच्छा काय आहे? शमिका, माझ्या इच्छेपेक्षा काय महत्वाचं आहे हे पाहिलं पाहिजे ना. हे बघ, जाणं जर महत्वाचं असेल तर जा, तू जायला काही हरकत नाही. पण तुझे बॉस, आय मीन, ते चांगले आहेत ना? म्हणजे विश्वासू आहेत ना? काही रिस्क वगैरे नाही ना त्यात? नाही ग शमिका, त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला घरच्यांचं टेन्शन आहे ग. हो ना? मग माझं ऐक, बिनधास्त जातो. पण फक्त तू एकदा आई बाबांना विचार. बस. छान. आजी, काय झालं सासूबाई? काय होणार आहे? या दोघी बघ. आई, माझ्या बॉसने सांगितलं की एका बिझनेस मीटिंग साठी मला आणि बॉसला आम्हाला एकत्र जावं लागेल. अगं, ती मीटिंग खूप महत्वाची आहे. काय बरोबर काय चूक हे कळतं तुला? तुला काम महत्वाचं वाटतंय ना? मग तू जरूर जा. मुंबई तडका 99.9 FM वर मी आहे तुमचा आरजे अभिजित. आणि आता बघूयात पुढचा कॉलर कोण आहे. हॅलो. हाय अभिजित, मी सावनी बोलते. हाय सावनी, बोल, कशी आहेस? मी मस्त. मला तुझा शो खूप आवडतो. काय प्रॉब्लेम आहे? अरे हो, माझं लग्न ठरलंय. क्षितिज नाव आहे त्याचं. त्याने त्याचा आत्ताच MBBS पूर्ण केलंय आणि मी इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स पण पूर्ण केलाय. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. बरं, लव्ह मॅरेज आहे की अरेंज? लव्ह मॅरेज. गेली 2 वर्ष ओळखतो आम्ही एकमेकांना. ओके, मग काय प्रॉब्लेम आहे? घरच्यांचा विरोध आहे? नाही नाही, तो प्रॉब्लेम नाहीच आहे. वेल, माझी अशी इच्छा आहे की क्षितिजने त्याचं शिक्षण पहिला पूर्ण करावं आणि मग जॉब करावा. त्याने जर त्याचं स्पेशलायझेशन पूर्ण केलं ना तर त्याला आणखीन चांगला जॉब मिळेल ना. पण कसं असतं ना, एक स्वाभिमान नावाची गोष्ट कायम आड येत असते या सगळ्याच्या. आम्ही त्याला मान म्हणतो, तुम्ही त्याला इगो म्हणता, मेल इगो. मला तुझं बोलणं कळतंय, पण यावेळेस क्षितिजला काय वाटत असेल याचा जरा विचार कर. पण तुला काय वाटतं? नाही म्हणजे मी त्याला मदत करू शकते ना. त्याला मदत करण्याचा मला हक्क आहे ना. हो सावनी, पण एक सांगू, अशा नाजूक नात्यामध्ये मदत करणाऱ्यापेक्षा मदत घेणाऱ्याचं मन जास्त मोठं असावं लागतं. आणि मला वाटतं आता यापुढे असे अनेक प्रसंग येतील ज्यामध्ये तुम्ही एकमेकांची मदत करावी लागेल आणि तेवढ्याच मोठ्या मनानं आपल्या पार्टनरची मदत स्वीकारावी सुद्धा लागेल. हो ना. अभि, बोल माझ्याशी. हे बघ, मला माहिती आहे तुझ्या मनात कुठली तरी रुखरुख राहून गेली. हे बघ, जे काही चालतंय ते शेअर कर माझ्याशी. एवढ्या अंधुक प्रकाशात तुला नुसत्या जाणीवेनंच कळलं की मला काहीतरी चालतंय. मग काय चालतंय हेही कळलंच असेल ना, आणि त्याच्यावरचं सोल्युशनही असेल तुझ्याकडे. कदाचित तुझ्या दागिन्यांना गहाण ठेवून मी बिझनेस सुरू करेन सुद्धा, पण नंतर आरशासमोर माझ्या नजरेला नजर भिडून मी नाही उभा राहू शकणार. हे बघ अभि, मी बघ शमिका, लेट्स नॉट टॉक अबाउट दिस. अभि, ओके?